Let us celebrate the auspicious Ram Navami together. Post the morning Aarti, the festivities scaled up in divine ecstasy. Performers from across Mumbai came in to serve the divinity. Groups of women performed bhajans and kirtans. The cradle of Lord Rama was decorated as the birth ritual. Devotees waited eagerly for the divine glance of their favorite deity. The splendor of the Ram Darbar was so breathtaking that devotees were mesmerized by the darshan. Devotees were fascinated by his charm and splendor. It was time for the Abhishek Puja of the little Ram Lalla. Ram Lalla was bathed with the Panchamrut and the holy water. He was adorned with beautiful clothes and a small aarti was performed. It was time for Ram Lalla to enjoy his little cradle. After the Janmotsav ceremony, a Samohik Puja and Abhishek was arranged for the devotees in the temple. नमस्कार. सर्वांना प्रथम रामनवमीच्या आज खूप खूप शुभेच्छा. चोगले कुटुंबाचं श्री विठ्ठल मारुती पंचायत देवस्थान बाबाई बोरिवली मुंबई महाराष्ट्र एक प्राचीन मंदिर आहे आणि या इकडे आज राम जन्मोत्सव फार उत्साहात साजरा होत आहे. परंपरेनुसार आणि काही दशकांप्रमाणे हा उत्सव साजरा होत आलेला आहे. चोगले कुटुंब हे बोरिवलीचे सर्वप्रथम कुटुंब असून या कुटुंबाची स्थापना या कुटुंबाची इकडे जी काही येऊन इकडे स्थायिक झाले ते 1800च्या आसपास कधीतरी स्थायिक झालेले आहेत. त्यानंतर जेव्हा काही वेळाने जेव्हा ते स्थायिक असताना जेव्हा पाण्याची जेव्हा ते कमतरता भासायला लागली तेव्हा 1840च्या आसपास किंवा 1850च्या आसपास आमच्या इकडे जो आज आपण सावरकर उद्यान म्हणून ज्याला ओळखतो तिकडे चोगले तलाव म्हणून खणाला घेतला होता. तो खणत असताना ही मारुतीची एक त्यावेळेला एक 5 फुटाची एक उंच मूर्ती त्यावेळेला तिकडे आढळून आली. ती स्वयंभू मूर्ती आहे. ती मूर्तीनंतर आमच्या गावकऱ्यांनी त्यावेळेच्या चोगले कुटुंबाच्यांनी सगळ्या रहिवाशांनी ती 12 बैलगाड्याच्या जोडीला लावून ती मूर्ती इकडे ओढून आणलेली म्हणजे घेऊन आलेली आहेत. ती मूर्ती घेऊन येत असताना आणि पुढे जात असताना ती मूर्ती यावेळेला इकडे थांबली. ती थांबल्यानंतर त्या मूर्तीला इकडेच मग स्थायिक करायचं आणि इकडेच तिला पुढे हे करायचं मंदिर बांधायचं असा विचार करण्यात आला आणि त्यानंतर 1878ला हे मंदिर इकडे कौलारू रूपात बनवण्यात आलं. त्यानंतर 1971ला त्याचा जीर्णोद्धार केला आणि आज जे आपण मंदिर इकडे आपण बघतो ते मोठ्या स्वरूपात इकडे बांधण्यात आलं. Namaste, and we are at the Chogle Shri Ram Mandir at Babhai Borivali West, and you can see in the background all the dholkaris which are ready for the palki at the Janmotsav of Shri Ram. The crowd started gathering for the evening aarti. Eminent politicians were also present to take the darshan of our beloved Rama along with their party karyakartas.
Shri Piyush Goyal ji graced the event along with Shri Sunil Rane ji and Shri Gopal Shetty ji. सभी राम भक्तों को मेरी तरफ से बहुत बहुत बधाई, बहुत बहुत शुभकामनाएं। आज रामनवमी का दिन, एक विशेष रामनवमी मनाने हम सब यहाँ एकत्रित हुए हैं। इस सुंदर मंदिर में, इस प्राचीन मंदिर में, इस भव्य आयोजन करने वाले सभी मंदिर के ट्रस्टीज को सबसे पहले तो मैं बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ। रामनवमी 2024 की एक ऐसी रामनवमी है जो 500 साल के बाद आई है। प्रभु श्री राम 500 साल के वनवास के बाद अपने घर अयोध्या एक भव्य मंदिर में प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के हाथों से उनकी मूर्ति की प्राण प्रतिष्ठा हुई। Shri Piyush Goyal ji also participated in the Palki celebrations. The Palki Miravnuk was enjoyed by all the devotees along with the dhol tashas.